श्री स्वामी समर्थ निचाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण गोमूत्र शिंपडल्याने घरात कोणते सकारात्मक बदल होतात ते ऐकणार आहोत। चला मग सुरू करूया। आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे। शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपले जाते। त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपले जाते। तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे। सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशी आहे। घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे। तर जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे। शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे। गायीला माता असे संबोधले आहे। त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे। हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे। वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते। गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे। काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल तर घरातील सदस्यामुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत। वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात। गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात। अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात। पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात। त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात। गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे। तर गोमूत्राचे फायदे: घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज गोमूत्र घरात शिंपडावे। गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होण्यास मदत होते। तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळे देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे। गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।